मंडळी, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जगप्रसिद्ध ठिकाण असलेला वेरूळ लेणी परिसर एका भयंकर घटनेने हादरून गेलाय. खुलताबाद तालुक्यातील या घटनेत पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीत एका निष्पाप शिक्षकाचा मृत्यू झालाय. तसा गंभीर आरोपच पीडित कुटुंबाने केलाय. 54 वर्षीय सुरेश रूपचंद्र बोरसे असं या घटनेतील जीव गमावलेल्या जिल्हा परिषद शिक्षकाचं नाव असून ते शिक्षक संघाचे जिल्हा पदाधिकारी देखील होते. त्यांच्या संशयास्पद मृत्यूमुळे मागील 2 दिवसांपासून वेरूळमधील सामाजिक वातावरण तापलं असून या घटनेच्या निषेधार्थ आणि संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल व्हावा या मागणीसाठी गुरुवारी संतप्त झालेल्या नातेवाईक आणि हजारो नागरिकांनी बोरसे यांचा मृतदेह रस्त्यावर अडवून तब्बल 4 तास रास्ता रोको आंदोलन केलं. या आंदोलनात शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे देखील सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी वैजापूर पोलिसांवर गंभीर आरोप केले असून त्यांच्या आक्रमकतेमुळे पोलिसांनी 7 अनोळखी आरोपींविरोधात गुन्हा नोंद करून घेतलाय. तर दुसरीकडे शिक्षक सुरेश बोरसे यांचा मृत्यू हृदयविकाराने झाल्याचा दावा करत पोलिसांकडून हे प्रकरण पूर्णपणे दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचंही बोललं जात आहे. पण बुधवारी 10 जूनच्या रात्री शिक्षक सुरेश बोरसे यांच्यासोबत नक्की काय घडलं, यावरून वेरूळमध्ये कशा पद्धतीने वातावरण तापलंय, सगळा घटनाक्रम आपण या व्हिडिओतून जाणून घेऊयात. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय देदनका. 10 जूनच्या रात्री 11:30 वाजता वैजापूर पोलीस ठाण्याचे एक पोलीस उपनिरीक्षक, एक पोलीस अंमलदार आणि काही खासगी व्यक्ती 2 वाहनांमधून एका फरार आरोपीच्या शोधासाठी वेरूळमध्ये आले होते. त्या फरार आरोपीचं नाव आहे संदीप आवारे. आता हे प्रकरण काय आहे तर धोंदलगाव येथील संदीप आवारे आणि रवींद्र आवारे या दोघांमध्ये संपत्तीचा वाद आहे आणि त्यातूनच दाखल झालेल्या जीवे मारण्याच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात आरोपी संदीप आवारे फरार आहे. त्याचा शोध घेण्यासाठी PSI एकनाथ नागरगोजे आणि कॉन्स्टेबल वाल्मिक बनगे हे फिर्यादी रवींद्र आवारे याच्यासह इतर काही व्यक्तींना घेऊन वेरूळमध्ये आले होते. त्यात पोलिसांनी सोबत आणलेल्या रवींद्र आवारे याच्यावर बेकायदा दारू आणि वाळू व्यवसायाशी संबंधित असल्याचे आरोप असून तो एका खून प्रकरणात शिक्षा भोगून बाहेर आल्याचं देखील बोललं जात आहे. पण अशा व्यक्तीला पोलिसांनी आपल्या शोध मोहिमेत कसं सहभागी करून घेतलं, तसंच त्यासाठी पोलिसांनी खासगी वाहनं का वापरली, यावेळी पोलीस वर्दीवर का नव्हते, असे प्रश्न आता विचारले जात आहेत. पण त्यापूर्वी बुधवारी रात्री ही सगळी मंडळी जेव्हा वेरूळमध्ये दाखल झाली त्यावेळी शिक्षक सुरेश बोरसे त्यांच्या घराबाहेर पडले होते. 2 दिवसांपूर्वी घरी आलेल्या पाहुण्या लहान मुलांसाठी आईस्क्रीम आणि स्वतःसाठी सर्दी खोकल्याचं औषध आणायला ते बाहेर आले होते. त्यावेळी वेरूळमधील केशव बाबा मठासमोरील एका घरात वैजापूरचे पोलीस संशयास्पदरित्या तपास करत होते. त्या घराची झाडाझडती घेत असताना तिथे मोठा गोंधळ चालू होता आणि ते पाहून शिक्षक बोरसे त्या ठिकाणी गेले. तिथे आलेल्या काही अनोळखी व्यक्तींची हालचाल पाहून तुम्ही कोण आहात आणि मध्यरात्री इथे काय करतायत अशी सहज विचारपूस केली. पण बोरसे यांनी विचारलेला हा साधा प्रश्न पोलिसांच्या जिव्हारी लागला. आम्हाला जाब विचारणारा तू कोण, असं म्हणत PSI आणि त्यांच्या सोबतच्या खासगी व्यक्तींनी बोरसे यांना अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांना अमानुष पद्धतीनं मारहाण केल्याचं सांगितलं जात आहे. त्यात त्यांच्या डोक्यावर आणि छातीवर जोरदार प्रहार झाल्यानं त्यांना काय करावं ते समजत नव्हतं. दरम्यान या घटनेसंदर्भात बोरसे यांच्या कुटुंबियांना समजताच त्यांच्या पत्नी आणि मुलींनी घटनास्थळाकडे धाव घेतली. तेव्हा काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमध्ये बोरसे यांना 2 लोकांनी पकडून ठेवलं होतं. तेव्हा पत्नीला पाहताच मला वाचवा असं बोरसे म्हणाले. तर त्यांच्या मुलींनी स्कॉर्पिओ अडवून वडिलांना सोडवण्याची विनंती केली. पण आम्ही पोलीस आहोत अशी धमकी देत व्हाईट शर्ट आणि जीन्स घातलेल्या एका व्यक्तीनं त्यांना बाजूला ढकललं. त्यानंतर सरकारी कामात अडथळा आणण्याची भीती दाखवत 7 ते 8 लोकांनी बोरसे यांना गाडी बाहेर फेकून दिलं. नंतर ते सगळे दोन्ही वाहनांनी घटनास्थळावरून निघून गेले. दुसऱ्या बाजूला पत्नी आणि 2 मुलींनी जखमी झालेल्या बोरसे यांना पहिल्यांदा वेरूळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आलं. पण प्रकृती जास्त चिंताजनक असल्यानं त्यांना संभाजीनगर मधील शासकीय घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्या ठिकाणी मात्र डॉक्टरांनी बोरसे यांना तपासल्यानंतर मृत घोषित केलं. त्यानंतर गुरुवारी दुपारी घाटी रुग्णालयात बोरसे यांच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं. त्यात कोरोनरी आर्टरी डिसीज म्हणजेच बोरसे यांच्या हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांमध्ये ब्लॉक होता असा निष्कर्ष वैद्यकीय अधिकाऱ्यांनी काढला. पण बोरसे यांच्या मृत्यूच्या नेमक्या कारणासाठी विसेरा राखून ठेवण्यात आला असून फॉरेन्सिक विभागाच्या अहवालानंतरच खरं कारण स्पष्ट होईल असंही डॉक्टरांनी सांगितलंय. तर दुसरीकडे पत्नी आणि मुलींनी पोलिसांच्या मारहाणीमुळेच बोरसे यांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप केलाय.
त्यामुळे पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना लगेचच अटक करावी, त्यांचं नोकरीतून निलंबन करावं अशा मागण्या त्यांनी लावून धरल्यात. त्यासाठी बोरसे कुटुंबीय, शिक्षक संघटनेचे कार्यकर्ते आणि हजारो नागरिकांनी गुरुवारी 4 तास रास्ता रोको आंदोलन केलं. गुरुवारी शवविच्छेदन झाल्यानंतर बोरसे यांचा मृतदेह घेऊन आलेली रुग्णवाहिका संतप्त झालेल्या नागरिकांनी वेरूळच्या धुळे सोलापूर महामार्गावरील भोसले चौकात अडवली आणि मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असं म्हणत तिथेच भीषण आंदोलनाला सुरुवात केली. या रास्ता रोकोमुळे वेरूळ लेणी पाहण्यासाठी आलेले शेकडो विदेशी पर्यटक आणि देशातील भाविकांची वाहनं रस्त्यावरच अडवली. या आंदोलनात आमदार अंबादास दानवे सहभागी झाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांना चांगलंच धारेवर धरलं. अखेर त्यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे पोलिसांनी संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी मान्य केली. त्यानंतर सायंकाळी 7 वाजता हे आंदोलन मागे घेण्यात आलं आणि रात्री 8:45 वाजता पत्नी अनिता बोरसे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार खुलताबाद पोलीस ठाण्यात 7 अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. BNS कलम 106 उपकलम 1 नुसार निष्काळजीपणामुळे मृत्यूस कारणीभूत ठरणं आणि कलम 131 नुसार गंभीर कारण नसतानाही मारहाण करणं असे आरोप त्या 7 व्यक्तींवर ठेवण्यात आलेत. तर मंडळी, या प्रकरणात अंबादास दानवे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत पोलिसांवर गंभीर आरोप केलेत. दानवे म्हणाले की दोंदल गावावरून वाळू माफिया आवारे या फिर्यादीच्या गाडीत बसून पोलीस वेरूळ येथे येतात. यावेळी रस्त्याने जाणारे एक शिक्षक सुरेश बोरसे काय झालं अशी विचारणा करतात. याचा संताप आल्यामुळे वैजापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी नागरगोजे हे या शिक्षकाला ठोकून काढण्यास म्हणजेच मारहाण करण्यास सांगतात आणि या दरम्यान या शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू होतो. या घटनेनंतर जिल्ह्यातील पोलिसांकडून शासकीय रुग्णालयात वरिष्ठांच्या भेटीगाठी घडवून आणण्याचा प्रयत्न झाला. तो प्रयत्न नेमका कशासाठी होता याचा खुलासा व्हायला हवा आणि संबंधित पोलिसांवर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आमदार दानवे यांनी केली आहे. तसंच या प्रकरणातील दोषींना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घालण्याचा प्रयत्न खपून घेतला जाणार नाही असा इशारा देखील दानवेंनी दिलाय. तर छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांनी या संदर्भात माहिती देताना सांगितलं की या गुन्ह्याचं गांभीर्य पाहता आरोपींच्या शोधासाठी विशेष तपास पथकं नियुक्त केली आहेत. पोलीस तिथे का गेले होते याची स्वतंत्र चौकशी पारदर्शकपणे होईल. तसंच गुन्ह्याचा तपास निष्पक्षपणे करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असं SP जाधव यांनी म्हटलंय. तर बाकी कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ज्या पोलीस यंत्रणेवर असते त्यांच्याकडूनच सामान्य नागरिकांना अशा अमानुष पद्धतीने वागणूक मिळत असेल तर न्याय मागायचा कुणाकडे असा गंभीर प्रश्न या घटनेच्या निमित्तानं पुन्हा एकदा उपस्थित झालाय. आता या प्रकरणाची पारदर्शक आणि निष्पक्ष चौकशी होऊन पीडित बोरसे कुटुंबाला खरंच न्याय मिळेल का ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. या संदर्भात तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा.